तर TV9 मराठीने लावून धरलेल्या नांदेड जिल्ह्यातील बोगस बियाण्यांचा मुद्दा आता अधिवेशनामध्ये गाजलेला आहे। बोगस बियाणांमध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आल्याचं बोललं जातं। शेतकऱ्यांना मदत करणार का? बोगस बियाणं देणाऱ्या कंपनीला काळा यादीत टाकणार का, असा सवाल आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांनी जो आहे तो सभागृहामध्ये उपस्थित केलेला आहे। बोगस बियाणे त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आता शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट फार मोठं ओढवलेलं आहे। माझी आपल्या मार्फत विनंती राहणार आहे की त्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणारं बी बियाणे, खते आणि अनुदान आपण देणार आहात का? ज्या कंपनीने बोगस बियाणे दिले त्या कंपनीला काळ्या यादीत टाकणार आहात का? त्या कंपनीकडून शेतकऱ्यांची म्हणजे शेतकऱ्यांना मदत देण्याच्या संदर्भातली आपली भूमिका आहे का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने विचारतो। ज्या लोकांनी बोगस बियाणे दिले, मग या कंपनीच्या संदर्भात असो की या कंपनी, या सर्व लोकांवर कायद्याच्या तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया पुढील 1 महिन्यात